नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा भाग म्हणजे 15 एप्रिलचा भाग तुम्ही ऐकत आहात. रम्याने या सगळ्यांचा तमाशा लावला आहे. ती सगळ्यांना समोर कबूल करते की मी दुसऱ्यावर प्रेम करते आणि तुम्ही अशा मुलीशी लग्न करायला निघाला आहे का? आता तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र ती बाहेर काढून दाखवते. म्हणते, हे बघा, हे माझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे. हे मला लहानपणीच पार्थने माझ्या गळ्यात घातलं आहे आणि आता हे बघितल्यावर ते आलेले पाहुणे पूर्ण हादरून जातात. रम्यामुळे पार्थच्या वडिलांची बदनामी होते. रम्याला अशा अवस्थेत पाहून सगळ्यांना टेन्शन येतं. आलेल्या पाहुण्यांचे वडील म्हणतात की हे काय बोलत आहे तुमची मुलगी? त्यावर रम्या म्हणते, मला विचाराल तर मी सांगते, माझं लग्न झालं आहे. पार्थला मी मनापासून नवरा मानते. अगदी लहानपणापासूनच मी त्याला नवरा मानते. आता सगळे रम्याकडे बघायला लागतात. बिचाऱ्या पार्थला खूप टेन्शन येतं. मग रम्या त्या बाईला म्हणते की अशी सून तुम्हाला चालेल का? तेवढ्यात पार्थची आई म्हणते, काय गं रम्या, तू काय वेडी झाली आहेस का? का उगाच काही वेड्यासारखं बोलत आहेस? अगं मामी. मग रम्या म्हणते, अगं मामी, तू ह्यांना सांगितलं नाहीस का? पार्थचं आणि माझं लग्न झालेलं आहे. पार्थने माझ्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलेलं आहे. तू का मामी ह्यांना नाही सांगितलं आहेस? असं ती त्यांना म्हणत असते.